हे बघा, कुठलीही गोष्ट जी आहे ना आयुष्यात, आपण जर ती रोज 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 परफेक्टली करत गेलो ना, तर आपण त्यात एक्सपर्ट होतो. तशीच ही आहे एक गोष्ट ज्याला आम्ही म्हणतो एम्ब्रिओ बायोप्सी. बऱ्याच वेळेला ना पेशंटना ज्यांना आय व्ही एफमध्ये सारखं सारखं फेलियर येतं, त्या केसेसमध्ये आम्ही असे एम्ब्रिओचा एक छोटासा तुकडा लेझरनी काढतो आणि हे जेनेटिक मटेरियल आम्ही टेस्टिंगला पाठवतो. हे जेनेटिक मटेरियल आम्हाला या एम्ब्रिओतलं असतं, त्यामुळे हे कळतं की हा गर्भ खरंच क्रोमोझोमली नॉर्मल आहे का नाही. कारण जर गर्भ क्रोमोझोमली नॉर्मल असेल ना, तरच तो प्रेग्नन्सी देतो. लक्षात ठेवा, नुसते एम्ब्रिओज ट्रान्सफर केल्याने प्रेग्नन्सी मिळत नाही. तो एम्ब्रिओ क्रोमोझोमली नॉर्मल असायला लागतो, एका चांगल्या प्रतीचा ब्लास्टोसिस्ट असायला लागतो, तेव्हाच कुठे जाऊन यशस्वीरित्या ते गर्भरोपण होत असतं. त्यामुळे लक्षात ठेवा, जर तुमच्या केसमध्ये सारखं सारखं जर फेलियर येत असेल, एम्ब्रिओ ट्रान्सफर सारखे सारखे करून जर प्रेग्नन्सी मिळत नसेल ना, तर हे खूप इम्पॉर्टंट आहे की अशा केसेसमध्ये तुम्हाला PGTA म्हणजे एम्ब्रिओ बायोप्सीनी एम्ब्रिओचं क्रोमोझोमल स्ट्रक्चर फाइंड आउट करायला पाहिजे. आणि जो एम्ब्रिओ क्रोमोझोमली नॉर्मल, ज्याला मी युप्लॉइड एम्ब्रिओ म्हणतो, तोच एम्ब्रिओ सिलेक्ट करायला पाहिजे एम्ब्रिओ ट्रान्सफरसाठी.